अप्सरा. हिंदू पुराणानुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्य गायन करणाऱ्या स्वर्गीय सुंदर्या होत्या. ऋग्वेदानुसार काही अप्सरा या गंधर्वाच्या पत्नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा विविध कलात अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांची नैतिक मूल्ये अप्सरांना बंधनकारक नसावीत, असे अनेक कथातून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव, दानव किंवा ऋषीमुनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत म्हणून आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषीमुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्दिष्टापासून त्यांना दूर सारण्यासाठी देवराज इंद्र या अप्सरांना त्यांचा तपभंग करण्यासाठी वापरत असे, याचे पुराणात दाखले मिळतात. अप्सरा सदैव तरुण असतात, त्यांना वृद्धत्व नाही. भागवत पुराणानुसार कश्यप ऋषीच्या 12 पत्नीपैकी मुनी उर्फ वसिष्ठ ही पत्नी बऱ्याच अप्सरांची माता असल्याचे दिसते. अन्य पौराणिक वाङ्मयात कश्यपाला अरिष्टा उर्फ प्राधा, ताम्रा व खशा नामक पत्नी काही अप्सरांच्या आई असल्याचे उल्लेख आढळतात. काही कथांमध्ये स्वतः ब्रह्मदेवाने अप्सरांची निर्मिती केल्याचेही वाचावयास मिळते. याशिवाय मेरू पर्वताची रवी करून केलेल्या समुद्रमंथनातून रंभादी देवांगना निघाल्याचाही उल्लेख आढळतो. पुराणकथा व नाट्यशास्त्राच्या आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत. अजगंधा, अनपाया, अद्रिका, अनवधा, अंबिका, अरुणा, अरूपा, अर्जुनी, अलंबुषा, असिता, असिपार्निती, असुरा, अलंबा, उमलोचा, उत्क, चौत्कृष्टा, उर्वचित्ती, उर्वशी, ऋतुशाला, ऋतुस्थला, कपिला, कर्णिका, कल्भा, काम्या, कंबयोनी, केरला, केशिनी, गुरुमुख्या, गुरुधरा, गोपालिनी उर्फ गोपाली, धृताची, चारुनेत्री, चित्रलेखा, चित्रसेना, तिलोत्तमा, दंडागौरी, देवदत्ता, देवसेना, देवी, धृती, नंदा, नागाक्षता, पंचचूडा, पुंडरिका, पूर्वचित्ती, प्रजागता, प्रभावती, बुधा, भाशी, मंजुकेशी, मंजुघोषा, मधुरस्वरा, मनु, मनोभवा, मनोरमा, महाभागा, मारीची, मार्गनप्रिया, वपो, वरुथिनी, वर्गा, वंशा, विदग्धा, मिश्रकेशी, मिश्रस्थला, मेनका, रंभा, रक्षिता, लता, लक्ष्मणा, वरुथिनी, विविधा, सुप्रिया, सुबाहू, सुभगा, सुमला, सुरजा, सुरता, सुरसा, सुपुष्पमाला, सुलोचना, सोमा, सौदामिनी, सौरभेटी, स्वयंप्रभा, स्वर्णा, हासिनी, हिमा, हेमा, क्षेमा, सुगंधा, सुंदरी, सरला, शिवा, शुचिका, शुची, समीची, विद्युता, विद्युतपर्णा, विद्युतप्रभा, मनोरमा वगैरे. याखेरीज अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणामध्ये दिसून येतो. इंद्राच्या दरबारात 26 अप्सरा होत्या. त्यापैकी उर्वशी, मेनका, रंभा व तिलोत्तमा या नृत्य व संगीत कलात विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते. इंद्राच्या दरबारात स्थान न दिलेल्या काही अप्सरांना वनदेवीच्या व जलकन्याच्या स्वरूपात पुराणकथेत स्थान मिळाले आहे. रामायणातील किष्किंधाकांडात हेमा नावाच्या वनातील अप्सरेचा संदर्भ आढळतो. रामायण, महाभारत, भागवत पुराण, वेद या सर्वात अप्सरांचे उल्लेख व अनेक कथा आढळतात. कालिदासाच्या विक्रमोर्वशी या नाटकाची नायिका उर्वशी आहे. भारताबाहेर आग्नेय आशियातील अनेक कथांमध्ये व विशेषतः अंकोट वाट मंदिराच्या कलाकुसरीत व कोरीव कामात या अप्सरा आढळतात. हिंदू पुराणाव्यतिरिक्त बौद्ध, ग्रीक, रोमन आणि नॉर्डिक पुराणातही अप्सरांचा उल्लेख आढळतो. त्या कथांनुसारही मर्त्य मानवांना किंवा देवांना वश करण्याचे कार्य अप्सरा करत. रामायणात बऱ्याच ठिकाणी अप्सरांचे उल्लेख आढळतात. राम लक्ष्मणांना विश्वामित्र समुद्रमंथनाची कथा सांगत असताना समुद्रमंथनातून अप्सरा हे रत्न निघाल्याचे सांगतात. यानंतर येणाऱ्या श्लोकातून अप्सरांच्या सौंदर्याचे वर्णन येते. तसेच विश्वामित्रांच्या कथेनुसार अप्सरांना आपला प्रियकर म्हणून देव, दानव, मानव या सर्वांची निवड करण्याची मुभा होती. लग्नबंधनाच्या नीतिनियमापासून त्या मुक्त होत्या. भारद्वाज ऋषीने केलेल्या भरताच्या आदर सत्कारात धृताची, विश्वाची, मिश्रकेशी, अलंबुजा, नागदंता, हेमा व हिमा या अप्सरांना पाचारण केल्याचा उल्लेख येतो.
या सर्व नृत्य, गायन व वादन या कलात निपुण होत्या आणि त्यांनी भरत व अयोध्येच्या सेनेला रिझवण्यासाठी नृत्य गायन केल्याचा उल्लेखही आढळतो. महाभारतामध्ये वनपर्वात अर्जुन व उर्वशीमधील संवाद येतो. उर्वशी ही कुरुवंशातील राजा पुरुरव्याची पत्नी असल्याने आणि अर्जुन हा पुरुरव्याचा वंशज असल्याने कामातुर उर्वशीचा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर उर्वशी सांगते, अप्सरा या नीतिनियमातून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरुष निवडतात. यामुळे मी जरी कुलातील तुझी पूर्वज असले तरी कालांतराने जी पुरुरव्याची मुले नातवंडे येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझा स्वीकार केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर. अर्जुन उर्वशीच्या या मागणीस नकार देतो. तेव्हा संतप्त होऊन उर्वशी त्याला शाप देते. हा शाप पुढे ब्रह्मंडेच्या रूपाने खरा होतो आणि अर्जुन ब्रह्मंडा होऊन अज्ञातवासात राहतो.